पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरत असतानाच एका पतीवर आणखी एक मोठा आघात झालाय। उपचाराकरिता सोबत दिलेले तब्बल 25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग हरवली। परंतु या प्रकरणात अमरावती पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता आज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। कारण हे केवळ सोन्याचे दागिने नव्हते, तर त्या व्यक्तीसाठी पत्नीच्या आयुष्यभराच्या आठवणी होत्या। 30 तासांचा प्रवास, 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि अथक प्रयत्नानंतर राजापेठ पोलिसांनी हैदराबाद मधून ती बॅग शोधून काढली आणि कुटुंबियांना परत केली। दागिने परत मिळताच पतीच्या डोळ्यात अश्रू तळमळलेत आणि उपस्थित प्रत्येकांचे मन हेलावून गेलेत। पाहूया हा भावनिक हृदयस्पर्शी वृत्तांत। अमरावतीतील शासकीय कर्मचारी गजानन वर्धे यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना 29 जून रोजी उपचाराकरिता हैदराबाद येथे नेण्यात आले होते। उपचारादरम्यान 30 जून रोजी त्यांच्या पत्नीचे दुर्दैवी निधन झालेत। या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। पत्नीच्या उपचारासाठी पैशांची कमतरता भासू नये म्हणून गजानन वर्धे यांनी सुमारे 25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सोबत ठेवले होते। मात्र पत्नीच्या निधनानंतरच्या धावपळीत आणि मानसिक धक्क्यात दागिने असलेली बॅग कुठेतरी हरवली याची त्यांना कल्पनाच आली नाही। 1 जुलै रोजी अमरावती येथे अंत्यसंस्कार पार पडलेत। त्यानंतर संध्याकाळी दागिन्यांची बॅग नसल्याचे लक्षात येताच वर्धे कुटुंब हादरून गेलेत। त्यांनी तत्काळ राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अमरावती पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी विशेष पथक तयार केलेत। पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करत तब्बल 50 ते 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासलेत। सूत्रे जुळवत पोलिसांचे पथक हैदराबाद पर्यंत पोहोचलेत। सुमारे 30 तासांचा प्रवास आणि सातत्यपूर्ण तपासानंतर अखेर एका हॉटेलमध्ये हरवलेली बॅग सुरक्षित अवस्थेत सापडलीत। त्यानंतर पोलिसांनी 25 लाखांचे दागिने असलेली बॅग सुखरूप अमरावतीत आणून गजानन वर्धे यांना ताब्यात दिली। दागिने परत मिळताच गजानन वर्धे भावुक झालेत। त्यांच्या मते हे केवळ सोनं नव्हतं, तर त्यांच्या दिवंगत पत्नीच्या आयुष्यभराच्या आठवणी होत्या। त्या आठवणी पुन्हा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। अतिशय चांगलं काम पोलीस डिपार्टमेंटने केली आणि नेमकं जिथं तिथं सगळं केलं, पण त्यांनी शेवटी जो त्यांना संशय होता की तुमची बॅग घरी नाही आली, कोणी चोरी नाही गेली, ते मिसप्लेस होऊ शकते, तर ते त्यांचं एक्झॅक्ट खरं ठरलं। त्या जनता रेस्टॉरंटच्या तिथे आम्ही जे थांबलो होतो तिथे नेमकी बॅग होती। मग त्यांनी ते डिपार्टमेंटने, पोलीस डिपार्टमेंटच्या त्या टीमनी ते त्यांचं जे स्किल जे वापरलं त्या पद्धतीने त्या रेस्टॉरंटच्या तिथल्या स्टाफशी बोलले, ज्यांच्याकडे ती बॅग होती ते त्यांनी त्यांचं स्किल वापरून त्यांच्याकडून ती बॅग काढली, बोलवली आणि अत्यंत म्हणजे मला खूप त्यातून असं मिसेज गेली। ते दुःख माझ्याकडे आकाश कोसळलंच, पण त्यानंतर मग अत्यंत महत्त्वाची मिसेसची लग्नाचे आमचे दागिने तेही हरवले। या खूप दुःखात होतो मी, पण त्या एका दुःखातून मला डिपार्टमेंटने माझ्या बायकोच्या आठवणी, भावना त्या मला डिपार्टमेंटच्या अथक परिश्रमामुळे मिळाल्या। मी डिपार्टमेंटचं खूप खूप आभार करतो, खूप आभार मानतो। त्यात माननीय आयुक्त साहेब, माननीय चव्हाण साहेब, माझ्यासोबत असलेले ते बावणे आणि ठाकरे हे टीम, या सगळ्यांचं तसेच समस्त पोलीस डिपार्टमेंटचं खूप खूप आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। या संपूर्ण कारवाईमुळे अमरावती पोलिसांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत असून पोलिसांनी एका कुटुंबियांच्या भावना आणि विश्वास दोन्ही जपल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। तक्रारदार गजानन अंबर वर्धे हे साईनगर या ठिकाणी राहतात। ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी सिनियर क्लार्क म्हणून काम करतात। त्यांच्या पत्नीची तब्येत अतिशय खराब असल्यामुळे त्यांनी 29 तारखेला त्यांच्या मिसेसला AIG हॉस्पिटल हैदराबाद या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं होतं, परंतु प्रकृती अत्यवस्थ झाल्याने ते तिथून त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने घेऊन उपचारासाठी नागपूरला घेण्यासाठी निघाले, पण आदिलाबादला परत त्यांची तब्येत खालावल्याने
तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिथं दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला आणि ते एअर ॲम्ब्युलन्स आणि स्वतःच्या कारवर एक ड्रायव्हर हायर करून ते अमरावती येथे पोहोचले. अमरावती येथे पोहोचल्यानंतर अंत्यविधी वगैरे आटोपल्यानंतर जेव्हा त्यांनी गाडीतल्या बॅगा चेक केल्या तर त्यांना त्या बॅगेमध्ये जे पत्नीचं सोनं होतं 140 ग्राम सुमारे 22 ते 25 लाख रुपयाचं सोनं आहे ते मिसप्लेस असल्याचं आणि महत्त्वाची कागदपत्र त्या बॅगमध्ये त्यांनी कॅरी केली होती. ते सगळं गाडीत नसल्याचं त्यांना आढळलं. नुकताच पत्नीचा मृत्यू आणि त्यातून ही 20-25 लाख रुपये सोन्याचे दागिने गहाळ होणं आणि त्यानंतर ह्या सगळ्या दुःखात ते पोलीस स्टेशन राजापेठ येथे पोहोचले. राजापेठ येथे पोहोचल्यानंतर त्यांना आम्ही धीर दिला, सर्व हकीकत ऐकून घेतली. माननीय पोलीस आयुक्त सरांना ही सगळं हकीकत सांगितली. सरांनी ठाम भूमिका घेतली की आपल्याला सर्वतोपरी त्यांना मदत करून त्यांचे दागिने मिळवून द्यायचे आहेत. किंबहुना त्या दागिन्यासोबत त्यांच्या भावना खूप जोडलेल्या होत्या, कारण की पत्नी वारली आणि लग्नातलं ते सगळे दागिने त्या बॅगेमध्ये असल्याचं त्यांचा टाहो होता. तर लगेच आम्ही आमची एक टीम तयार केली आणि टीम तयार करून लागलीच आम्ही हैदराबाद, आदिलाबाद या मार्गाला रवाना केलं. सतत 30 तास प्रवास करून टीमनी वेगवेगळ्या ठिकाणचे 50 ते 60 ठिकाणचे CCTV फुटेज तपासले. सगळं तपासून शेवटी आम्ही एका ठिकाणावरून ते दागिने हस्तगत करण्यात यशस्वी झालो आहेत. जशाला तसे संपूर्ण दागिने या ठिकाणी मिळाले. दागिने तर मिळाले, परंतु गजानन वर्धे यांच्या ज्या भावना परत मिळाल्यात त्याबद्दल आम्हाला खरंच आज अमरावती शहर पोलिसाला अभिमान आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच समाजातील नागरिकांच्या भावना समजून घेणे आणि त्यांना न्याय देणे हेही पोलिसांचे कर्तव्य असते. अमरावती पोलिसांनी या प्रकरणातून केवळ 25 लाखांचे दागिने शोधून काढले नाही, तर एका पतीसाठी पत्नीच्या अमूल्य आठवणीही परत आणल्यात. त्यामुळे ही घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेसोबतच त्यांच्या मानवी संवेदनशीलतेचेही जिवंत उदाहरण ठरत आहे.